तर आपलं स्वतः यशवणे दर सणावारनं भेटणार तिवंता राड लावलो आपण आलोय गंगावरच्या राडीला। या राडीचं नाव आहे दिल्ली दरवाजा। तर आपण आता आलोय जुनी तांबटलेन राडला। तर आपण आता दंड हनुमान राडला आलोय, दंड हनुमान चौकात। तर आलो आपण शनी चौकातली राड बघायला। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। तर आज आहे तारीख 18 मार्च आणि उद्या रंगपंचमी आहे। तर मी आदल्या दिवशी सगळी शूटिंग करायला आलोय। तर आजचं काय राडीचं नियोजन कसं असतं, रंगरंगटी कशी करता, तुम्हाला आज मी सगळे राडे दाखवणार आहे, तसंच मागच्या वर्षी सारखंच। तर आता आपण आलोय तिवंता राडीला, बुधा आलो इकडची राड आहे। तर आपण जाऊया बघूया। तरी बघू शकता तिवंता राड लावलो आपण। अजून रंगरंगटीचं काम बाकी आहे, तर रात्री रंगरंगटीचं काम करून टाकेल। इथं बुधा आलो समोरच तिवंता हिंद माता सेवक मंडळ म्हणून। आता आपण आलोय मधली होळीच्या राडच्या इथं। तर आज पूजा इथे चालू आहे। आपल्या स्वतःच्या कपाळीचे श्रीफळ लावायचं आहे। गणेशाच्या चरणाजवळ लावून आपली मनोकामना जी आहे त्या श्रींच्या चरणाजवळ मानसिकरित्या व्यक्त करायची आहे। संस्कृतमध्ये आम्ही प्रार्थना म्हणतो, सगळ्यांनी मानसिकरित्या प्रार्थना करायची आहे। प्रार्थना पूर्वकंडमस्तरूपे गणपती बाप्पा तर आपलं स्वतः यशवणे दर सणावारनं भेटणार दर सणावारनं भेटणार यश। नमस्कार काका, आपलं नाव काय? तर आता मधली होळी आपल्या मागच्या वर्षी पाईपलाईन खोदकाम करताना सापडली राड। तर दररोज नियोजन कसं असतं राडीचं? आमची राहाड साधारणपणे आम्ही 80 वर्षानंतर मागच्या वर्षी उत्खनन केलं। ती आम्हाला पाईपलाईन करत असताना माहिती होतं इथे राहाड आहे, पण एक्झॅक्ट लोकेशन माहिती नव्हतं। मागच्या जेव्हा खोदकाम करत असताना ती राहाड लक्षात आली, आम्ही तिचं उत्खनन केलं आणि सगळ्यांसाठी ती खुली केली। आता याच्यामध्ये आमच्याकडे रंग असतो गुलाबी, आणि या राडीचं महत्त्व असं आहे की ही राहाड आहे ना देवाची राहाड म्हणून प्रसिद्ध आहे। लोक पूर्वीच्या काळी घरातले रंगनाथ म्हणजे आपला जो बाळकृष्ण आहे तो घेऊन येऊन पहिले सुरुवातीला त्याला स्नान घालायचे, रंगामध्ये त्याला बुडवून पहिले देवाला रंगमी देवाची पहिले व्हायची साजरी। पहिला 1 तास त्याच्यामध्ये जायचा, त्याच्यानंतर सगळे लोक त्याच्यामध्ये उडी मारायची आणि सगळ्या लोकांसाठी त्याच्यानंतर खुली होत होती। अशा प्रकारच्या राहाडीचा इतिहास आहे। ही राहाड पेशव्यांची सरदार नारोशंकर यांनी तेव्हाच्या काही बांधलेली असा इतिहास आहे। पण 350 वर्ष जुनी ही राहाड असू शकते, 300 ते 350 वर्ष जुनी आहे। आता बॅरिगेट लावले आहे। आमच्याकडे नियोजन असं आहे का आम्ही आता उदक शांती, आज आमची पूजा पार पडली, एकदा उदक शांती झाल्यानंतर रात्री आम्ही नारळ करून आमच्या इथं 3 आड आहे, 3 आडांचे पाणी आम्ही त्याच्यामध्ये भरतो। 3 आडांनी ती पूर्ण राहाड आम्ही भरून घेतो। तिथं आम्ही बॅरिगेटिंग केलं। आमच्या राहाडीमध्ये आम्ही जेंट्ससाठी लेडीजसाठी वेगळी व्यवस्था केली। ज्या महिला प्रेमींना रंगप्रेमी जे आहेत त्यांना सुद्धा राहाडीत उडी मारायचा आनंद घ्यायचा आहे, रंगाचा आनंद घ्यायचा, राडीत उडी मारायचा आनंद घ्यायचा, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। महिला कार्यकर्ते आमचे जे आहे ते पाण्याच्या बाहेर काढतात आणि पुरुषांना पुरुष मंडळी आमचे पाण्याच्या बाहेर काढतात, असं नियोजन आहे। आणि साधारण उद्या राडीचं स्टार्ट व्हायचं टायमिंग काय? आता आमच्या इथल्या परिसरातल्या सगळ्या महिला सकाळी 9 वाजता रामकुंडापाशी जी साती आसरा देवी आहे तिथलं जल आणतात। सगळं कलशामध्ये जल आणून ते राडीच्या पाण्यामध्ये तीर्थ म्हणून आम्ही त्याचं अर्पण करतो। त्याच्यानंतर त्याची विधिवत पूजा होती आणि साधारणपणे 12 वाजता आम्ही राहाड सगळ्या जनतेसाठी खुली करतो। धन्यवाद माहिती दिली। सगळ्या नाशिककरांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी राहाडीमध्ये उडी मारून रंग खेळण्याचा आनंद साजरा करावा। मधली होळी तालीम संघाच्या अध्यक्ष या नात्याने व परिसरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी सगळ्यांना आमंत्रित करतो आहे। धन्यवाद। आपण आलोय गंगावरच्या राडीला। या राडीचं नाव आहे दिल्ली दरवाजा। अजून या राडीला रंगबिंगा द्यायचा बाकी आहे आणि मग रात्री रंगरंगोटी काम करून सुरू करेल आणि उद्या सकाळी मग पाणी भरून राड प्रेमींसाठी राड खुली करण्यात येईल। तर ही एवढी म्हणतील तेवढी काही एवढी खोल नाही ही राड, बघू शकता तुम्ही। आणि पाय खाचे पण केले, त्या खाचेत पाय टाकून लगेच बाहेर काढायला। तर नमस्कार दादा, आपलं नाव काय? माझं नाव समीर वैवरे। माझं नाव रितेश के। दादा आता आपण आलोय
दिल्ली दरवाजा राडला. तर तुमचा राडीचा नेहमीचा रंग कुठला असतो? तर राडीचा नेहमीचा रंग हा केशरी असतो. केशरी असतो. आणि तुमचं नियोजन कसं असतं म्हणजे दरवर्षी राडीचं? आमचं राडीचं नियोजन म्हणजे आता राहाड उकरणं झाल्यानंतर पूर्णपणे साफसफाई केली जाते. आदल्या दिवशी रात्री तिला रंगरंगोटी करून मस्तपैकी सजावट वगैरे करून पताका लावले जातात व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यात 3-3.5 टँकर पाणी बसतं. त्या टँकरमध्ये पाणी टाकल्यानंतर कलर शिजवला जातो. नैसर्गिक फुलं गॅसवरती पाण्यामध्ये गरम करून त्याच्यामध्ये मीठ टाकून वगैरे सगळ्या गोष्टी तयार केल्या जातात. आणि राड किती फुटाची आहे? राहाड आपली 6 ते 6.25 फुटाची 6 फुटाची आहे. अजून आता अजून रंगरंगोटी करायचं बाकी आहे. रात्री मग पूर्ण तयारी होईल. मग दुसऱ्या दिवशी राड किती वाजता खुली करण्यात येईल? दुपारी 3 वाजता. कारण की पहिले ना 12-12 वाजता मिरवणूक निघली जाते. सगळं एवढं मानाचे स्थान आहे तिथं जाऊन नारळ वगैरे वाहून भेट दिल्या जातात सगळ्या तालमीमध्ये. तिकडनं येऊन समाप्ती होती मिरवणुकीची. त्यानंतर राडीचे मानकरी आमचे सोमनाथ वेळे होऊन त्यांच्या हस्ते पूजा वगैरे होऊन तिथं नारळ फोडून त्यांची पहिली उडी मारल्यानंतर राडोत्सव आपला चालू होतो. दुपारी साधारणतः 3 वाजता चालू होऊन 5 वाजता बंद होतो. पोलिसांची परमिशन 5 पर्यंत असल्यामुळे 2 तास राड खुली करण्यात येते. पण त्यात आपले नाशिककरांचे रंगप्रेमी राडप्रेमी 2 तासात अख्खी मजा लुटतात. तर आपण आता आलोय जुनी तांबटलेन राडला. इथं आताच रंग दिलाय. रंगरंगोटीचं काम झालं इथं आताच. नमस्कार दादा, आपलं नाव काय? तर आता आपण आलोय जुनी तांबटलेन राडला. तर तुमचं दररोजचं नियोजन कसं असतं राडीचं? तिथे पारंपरिक पूजा होते. सकाळी 9 वाजता पूजा चालू होते. 10:30ला संपते. पूजेला 5 मानकरी बसतात. हां, त्यांच्या हस्ते पूजा आली का मग सुरुवात होते. आणि तुमचा दरवर्षीचा रंग कुठला असतो राडीचा? केशरी कलर आहे आपला, फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक कलर आहे. आणि पाण्याचा का टँकर येतो का बोरमधून पाणी? विहिरी म्हणणं आणि बोरिंग म्हणणं बोरमधून पाणी पडतं. आणि राडीचा म्हणजे सकाळी किती वाजता सुरू होती? 10 वाजता चालू होते. 5 वाजेपर्यंत चालू होते. अजून काही महिलांसाठी पण इथं विशेष नियोजन असतं. बाकीच्या अदर गाडीमध्ये महिलांसाठी नसतं. आणि ती खासियत काय म्हणजे असं जुनी तांबटलेन राड? सगळ्याच गाडींचं असं आहे का गाडीत आंघोळ केल्याने उन्हाचा जो त्रास तो होत नाही उन्हात. प्लस आमचा जो रंग आहे तो पासाच्या फुलांचा बनवला जातो. नैसर्गिक जे फुलं असतात त्यांच्यापासून बनवला जातो. तसं आयुर्वेदिक रंग असतात जेणेकरून कोणाला इन्फेक्शन वगैरे काही होत नाही. म्हणजे केमिकल रंगाचा उपयोग करत नाही राडी. जे आयुर्वेदिक फुले त्यांचा रंग त्या रंगाचा उपयोग करतात. आणि आमच्याकडं सगळ्या लोकांना आनंद घेता यावा म्हणून आम्ही ती लवकर राहाड चालू करतो. प्लस आमच्याकडे महिलांना पहिले प्राधान्य आहे की जेणेकरून त्यांना इथं आंघोळ करता येईल, आनंद पण घेता येईल या हिशोबाने असते. असे कुठल्याच राडीला म्हणजे महिलांना नाही आहे स्वातंत्र्य नाही इथे या राडीत. जे की जुनी तांबटलेमध्ये महिलांना पण एक वेगळी लाईन असते आणि पुरुषांना पण एक वेगळी लाईन असते. आमचा पहिल्यापासून कलर आमचा केशरीच आणि राड साधारण कधी सापडली? कुठल्या वर्षी सापडल्या? 2016ला. 2016ला. म्हणजे एकूण 9-10 वर्ष झाले या राडीला. 40 वर्ष बंद होती. काही वर्ष बंद. आता 10 वर्ष. तर उद्या मित्रांनो मग जुनी तांबटलेन राड. तर इथं रेंडासाठी इथं पाईपलाईन पण केली आहे जुनी तांबटलेन राडच्या इकडं. आणि इकडं मोठं सेटअप पण लावला आहे. तर आपण आता दंड हनुमान राडला आलो आहे, दंड हनुमान चौकात. मग उद्या सकाळी पाणी भरून मग उद्या रंग उत्सव आणि रंगप्रेमींसाठी आणि राड प्रेमींसाठी उद्या राड उघडी करण्यात येईल. आणि नेहमीचा रंग असतो हा राडीचा पिवळा रंगड असतो. पिवळा रंग असतो नेहमीचा राडीचा. तर बघू शकता. नमस्कार दादा, आपलं नाव काय? जय श्रीराम. राड म्हणजे यावर्षी राडी सापडली असं यावर्षी असं म्हणता येणार नाही नक्की. म्हणजे पण आम्हाला पुढचे जे वाडवडील होते ते आम्हाला नेहमी सांगायचे की आपली इथे एक राड आहे म्हणून. आणि एक आपल्या या जागेला शब्द प्रचलित होता की कुठे गेला तर राहाडीवर गेला असं म्हटलं जायचं. म्हणजे या सगळ्या एकंदरीत वातावरणाने आम्हाला माहीत होतं की आपली इथे एक जुनी राहाड आहे. गेल्या 4-5 वर्षापूर्वी जेव्हा या रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा आम्ही ते आपल्या मशिनी खोदून बघितलं. खोदल्यानंतर आम्हाला असं दिसलं की 3-3 फुटाच्या या ऑलरेडी शिवार त्यातली भिंती होत्या. मग आम्ही काय केलं की रस्त्याचं काम चालू असताना त्यांचं मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून घेतल्यानंतर गेल्या 3 वर्षापासून राहाड खोदण्याचं नियोजन चालू होतं. परंतु काही कारणं असं होते 1 वर्ष 1 वर्ष पुढे जातं. यावर्षी आमचे सत्तचंद्रकार यांना वाटलं की नाही यावर्षी राहाड खोदायला पाहिजे. तर मग त्यांनी
तो मनसुबा हाती घेतला आणि पूजा करून राहत होतं काम सुरू केलं. आणि यावर्षी राडीचा रंग कुठला असणार आहे? यावर्षी म्हणजे आम्ही जेव्हा त्या लोकांना सगळ्यांना विचारलं तेव्हा लाल रंग या राडीचा आहे असं आम्हाला. आणि निवडून कार्यकर्ते काय सगळेच या आपल्या भागात एकंदरीत जवळजवळ 17 ते 18 मंडळ आहेत आमचे एकत्र. सगळे मंडळ मिळून इथलं नियोजन करतायत. आणि उद्या लेडीजला पण राड खेळते महिलांना. हो, महिलांचं नियोजन कसं असणार? महिलाच तर आम्ही तर महिलांना सांगतोय की साधारणतः महिलांना एक वेगळा एक तासभर आपण देऊ. परंतु मग आता त्या उद्या गर्दीचं नियोजन कसं असेल त्या अनुषंगाने ठरवूया काय करायचं काय नाही करायचं. तर आता आपण आलोय गंगेवर आणि इथं तयारी पण चालू आहे. इथं पण रेन डान्स होतो गंगेच्या इकडं. आणि इथं मोठमोठे टाक्या आणून ठेवल्या आहे. 4 टाक्या आणले मोठ्या मोठ्या. मग उद्या इथं पाईपलाईन असे टाकेल आणि मग रेन डान्स सुरू. तर नमस्कार. तर आता आपण आलोय शनी चौकीतली राड बघायला. इथं गुलाबी रस्ता पण तुम्हाला दिसत असेल. म्हणजे जेव्हा राड खोलली ना आतमध्ये पाणी असतं, मग ते सगळं पाणी बाहेर काढलं भिडलं. आणि दरवर्षीचा शनी चौकातला राडीचा रंग गुलाबी असतो. तर जाऊया आपण नियोजन विसरू काय नियोजन असतं ते विचारू आपण सगळं. चल तर आलो आपण शनी चौकातली राड बघायला. बघू शकता रंगरंगोटीचं काम चालू आहे. नमस्कार दादा, आपलं नाव काय? माझं नाव जय मोजे. आता आपण आलोय शनी चौकातली राड बघायला. दादा दरवर्षीचं नियोजन कसं असतं राडीचं? सकाळी पहिले पाणी भरलं जातं राडीत. साधारण 4:30-5 वाजता पूर्णपणे पाणी भरून त्यानंतर 7 वाजता शिगडी लावून कलर उकळून घ्यायचं काम चालतं. नॅचरल कलर बनवतो आम्ही. गुलाबी कलर नॅचरल फ्लावर कलर बनतो. त्याच्यानंतर पूर्ण कलर उकळून आम्हाला 12:30-1 वाजता दुपारचे 1 वाजेनंतर विधिवत पूजा होती. पूजा झाल्यानंतर जे राडीचे मानकरी पहिले त्यांचा धप्पा असतो. त्या धप्प्यानंतर अध्यक्षाचा धप्पा असतो आणि त्यानंतर पब्लिकच्या धप्प्याला सुरुवात होते राडीला. आणि याचं महत्त्व असं आहे की ह्या राडीत आंघोळ केल्यानंतर लहान बाळांना कांजण्या किंवा उन्हाळा हा लागू होत नाही. आयुष्यभर लागू होत नाही काही. आयुष्य म्हणजे उन्हाळा जो आपण म्हणतो उन्हाळा लागू होतो म्हणजे उन्हाळ्याचे जे आपण म्हणतो ऊन लागलं तो प्रकार होत नाही उन्हाळ्याचा मे महिन्याचा. आणि दरवर्षी रंग कुठला असतो? गुलाबी. पूर्वीपासून आमचा गुलाबीच रंग आहे. 350 ते 400 वर्ष झाले आमच्या पेशवेकालीनपासून राहाड आहे आमची. ही पेशवेकाली असून राहाड म्हणजे दरवर्षी उघडले जाते राहाड. असं नाही की 10-12 वर्ष आले 15 वर्ष आले असं नाही. 400 वर्षापासून ही राहाड उघडीच आहे. आणि उद्या म्हणजे टँकर का? टँकरने आमच्या इकडं पाईप समोर नळ आहे तिकडनं आम्ही पाणी घेतो आणि पाणी. धन्यवाद. या उद्या तुम्ही पण धप्प्याला. हो चालेल. उद्या किती वाजता राहाड खोलले? 2 वाजता. 4 वाजता. नाशिक करू द्या 2 वाजता. तर आपण सगळ्या राहाड बघितलंय आणि आता आपण ब्लॉग इथेच एंडिंग करतोय. सगळे आपण राहाड बघितल्या. नाशिकच्या 7 राडी बघितल्या आपण. सनी चौक झालं, तिवंदा झालं, मधली होळी झालं, अजून दिल्ली दरवाजा झाली. आता ती शिवाजी महाराज चौकात जुन्या नाशिकामध्ये नवीन उघडली. ही अजून ही राड झाली कारम मंदिरची मागची. सगळ्या राडी आपल्या झाल्या आहे. तर आता आपण जाऊ घरी. आणि उद्या 100% नाशिककरांनी रंगपंचमीचा उत्साह लुटायला राहाडीत या. रंगप्रेमींनी राहाडप्रेमींनी उद्या 100% उद्या नाशिककरांनी राहाडीला या. धप्पा टाकायला खास नाशिककरांच्या भाषेमध्ये धप्पा टाकायला आहे ना राहाडमध्ये. चला तर मी व्लॉग इथे एंडिंग करतो. तुम्हाला व्लॉग आवडलाच असेल 100%. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व्लॉगला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्रीराम.